रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। मी गद्दार, नमक हराम व हरामखोरांना उत्तर देत नाही, अशा कडवट शब्दात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणं टाळलंय। मी गद्दार व नमक हरामना उत्तर देत नाही, मला ते देण्याची गरज वाटत नाही। ठाकरे म्हणजे काय हे संपूर्ण महाराष्ट्र व देश ओळखतो, त्यामुळे मी त्या गद्दाराला व हरामखोराला उत्तर देणार नाही, असं ते म्हणाले। उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत। त्यांनी तेथील पत्रकारांशी संवाद साधला। त्यात त्यांनी दसरा मेळावा, भारत-पाक संबंध, हिंदुत्व, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची धोरणं, रामदास कदम यांची टीका आदी विविध मुद्द्यांवर भाष्य केले। ते म्हणाले, कालचा दसरा मेळावा अभूतपूर्व झाला। हे केवळ माझं श्रेय नाही, पावसामुळे शिवाजी पार्कवर चिखल झाला होता, तळे झाले होते, पण त्याही स्थितीत केवळ मुंबईचाच नव्हे तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शिवसैनिक आले होते। त्यांनी स्वतःची चटणी भाकरी आणली होती। आपल्याकडे बिर्याणी वगैरेची काही सोय नाही, जे येतात ते स्वकष्टाचे येतात। पाऊस पडत असतानाही कुणी जागचे हल्ले नाहीत। शिवाजी पार्कला दरवाजे नाहीत, बांधावरून उडी मारली की माणूस बाहेर जाऊ शकतो, त्यामुळे आलेल्या लोकांकडून कोंडून ठेवण्याची गरज आम्हाला वाटत नाही, जी इतरांना कदाचित वाटत असेल, असं ते एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना म्हणाले। शिवसेनेचा 1966 मध्ये पहिला दसरा मेळावा झाला। मी 6 वर्षाचा होतो। तेव्हा शिवसेना प्रमुखांनी शिवाजी पार्कवर तो घेण्याचा निर्णय घेतला। त्यावर काहींनी एवढं मोठं मैदान भरेल का अशी शंका घेतली। त्यांनी हॉल किंवा दुसऱ्या एखाद्या छोट्याशा मैदानात सभा घेण्याचा प्रस्ताव ठेवला, पण बाळासाहेबांनी ही सभा मी शिवाजी पार्कवरच घेण्यावर ठाम राहिलो। मी वेडा की लोक वेडी हे पाहून घेऊ, असं ते म्हणाले। आता ते दोघेही वेडे नव्हते हे स्पष्ट झालंय। हा प्रवास आजही सुरू आहे, त्यामुळे पाऊस सुरू असतानाही लोक जागचे हल्ले नाहीत। उद्धव ठाकरे यांनी यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सोबतच्या संभाव्य युतीवरही भाष्य केलंय। मी व राज 2005 मध्ये वेगळे झालो होतो, त्यानंतर आता पुन्हा मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आहे। त्यामुळे आता रोज उठून आम्ही एकत्र आलो असं सांगण्याची गरजच नाहीये। आम्हाला एकत्र यायचं नसतं तर 5 जुलै रोजी झालेला मेळावा झालाच नसता। आम्ही एकत्र आल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले। मराठी माणूस एकवटल्यानं काय होणार याची त्यांना भीती वाटतेय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।